हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका लाईव्ह सेशन मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. हा व्हिडिओ एलिस बॅचच्या स्टुडंटसाठी असणार आहे. जेवढेही आपल्या एलिस बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या 11वी अकाउंटचं पहिलं चॅप्टर ऑलमोस्ट आता संपायला आलेला आहे आणि हा जो टॉपिक आहे हा आपण ऑलरेडी एलिस बॅच मध्ये तर डिस्कस केलेलंच आहोत. त्याचबरोबर हा जो टॉपिक आहे आपल्याला युट्यूबवरच्या स्टुडंटसाठी सांगायचं, जेणेकरून हा जो टॉपिक आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मधला फरक हा प्रत्येक कॉलेजच्या 11वी कॉमर्स मध्ये जेवढेही महाराष्ट्रातले कॉलेज आहेत कॉमर्सचे, जेव्हाही 11वीची एक्झाम होते हा क्वेश्चन कंपल्सरी, हा डिस्टिंग्विश कंपल्सरी त्याच्यामध्ये टाकण्यात येतो. का? कारण याचं महत्वच तेवढं आहे. कारण तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहितीच असेल तुमच्या पुस्तिकेला जे नाव दिलेलं आहे ते नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मग आता बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणलेलं आहे तर तुम्हाला त्या दोन्ही मधले फरक माहित पाहिजे. बिफोर वी स्टार्ट टुडेज व्हिडिओ मी तुम्हाला सर्वात पहिले मराठीमधून डेफिनेशन सांगतो, जे की आहे मिनिंग. राईट. आता बुक किपिंग म्हणजे काय की आपल्या व्यवसायात जेवढेही व्यवहार होतात त्या सर्व व्यवहाराची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात पद्धतशीररित्या करणे, त्यालाच काय म्हणण्यात येते? बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय की व्यवसायात होणाऱ्या सर्व व्यवहाराची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात पद्धतशीररित्या करणे. आता ते व्यवसायाचे पुस्तक कोणते कोणते असतात? परचेस बुक असेल, सेल्स बुक असेल, परचेस रिटर्न बुक असेल, कॅश बुक असेल, हे जे सर्व पुस्तक आहेत या पुस्तकात नोंद पद्धतशीररित्या करणे होय, याला म्हणतात बुक किपिंग. आणि त्या बुक किपिंग मध्ये केलेल्या नोंदीवरून व्यवसायाला नफा झाला का व्यवसायाला तोटा झाला हे जाणून घेण्याचे काम कशामध्ये करण्यात येते? अकाउंटन्सी मध्ये करण्यात येते. ही आहे मराठीतून सर्वात सोपी व्याख्या. आता आपण स्टेप बाय स्टेप सर्व दोन्ही मधले फरक डिस्कस करणार आहोत. बट त्याच्या अगोदर तुम्हाला थोडं समजायला मदत व्हावी म्हणून तुम्हाला स्क्रीनवर एक डायग्राम दिसत असेल ऍट दिस मोमेंट, राईट? तर हा जो डायग्राम आहे हा एक सुपर मार्केट आहे. सुपर मार्केटमध्ये कधी ना कधी तुम्ही गेला असालच, तर या सुपर मार्केटमध्ये थोडं व्यवस्थित निरीक्षण करा. इथे तुम्हाला 3 सेक्शन्स दिसत आहेत. सर्वात पहिले सेक्शन 1, त्याच्यानंतर सेक्शन बी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे सेक्शन सी. सर आता प्रत्येक सेक्शनचा अर्थ काय? तर इथे जे दिसत आहे तुम्हाला हे जे लाईन इथं ड्रॉ केलेले आहेत, मी तर रेड कलरने याच्यामध्ये ड्रॉ करायलो, हे ते कंपार्टमेंट्स आहेत. ते सुपर मार्केटमध्ये ठेवलेले सर्व सामानाचे सेक्शन्स आहेत जिथं कस्टमरांना रॅक मध्ये सामान वगैरे ठेवण्यात येते. आणि हा जो आहे एंट्री पॉइंट आहे, इथे येऊन कस्टमर इथं सर्व वस्तूंची खरेदी करतात. आणि वस्तूंची खरेदी करण्यात आल्यानंतर हे जे इथे तुम्हाला दिसायला रेड कलर्स मध्ये हे बिलिंग काउंटर्स आहेत. बिलिंग काउंटर्सवर बिल करण्यात येते. जसं की माहिती आहे सुपर मार्केटमध्ये खूप सारे लोक येतात एखादा मॉल मध्ये वगैरे, त्यामुळे मल्टिपल बिलिंग काउंटर्स असतात, बरोबर आहे? तर हा झाला सेक्शन ए, ज्याच्यामध्ये कस्टमर वस्तूची खरेदी विक्री केल्यानंतर सर्वात पहिले पैसे देण्यासाठी तो सेक्शन ए कडे येतो, बरोबर आहे? त्याच्यानंतर इथं सेक्शन बी दिसत आहे. ह्या मॉलमध्ये, ह्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये जेवढीही अकाउंटिंग व्हायली, जेवढीही बिलं व्हायले, सर्वच्या सर्व त्या बिलाची माहिती घेणे, त्याच्यावरून व्यवसायाला नफा व्हायला का तोटा व्हायला जाणून घेण्याचं काम कोणाचं आहे? सेक्शन बीचं आहे. सेक्शन बी मध्ये कोण असतो? त्या मॉलचा सर्व अकाउंटिंग सांभाळणारा सीए असतो. त्यानंतर जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज समजून घ्या, ओके, अकाउंटिंग सेक्शन मधले कर्मचारी असतात. आयदर तो सीए असतो, सीएस असतो, सीएमए असतो किंवा डीटीएल झालेला असतो किंवा असा व्यक्ती असतो ज्याला अकाउंटन्सीचा हाय लेवलवर नॉलेज असते. त्याच्यानंतर सेक्शन सी मध्ये कोण असतात? व्यवसायाचे मालक असतात, जे की ह्या सुपर मार्केट बद्दल डिसिजन वगैरे घेत असतात. आता स्टेप बाय स्टेप जसं आपण बुक किपिंग आणि अकाउंटन्सी मधला फरक समजून घेऊ तसं एक एक गोष्ट आपण ह्याच्यावर त्याला क्लासिफाईड करणार आहोत. जसं की सर्वात पहिले तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे चेक करा. पहिलं, इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. पुस्तकपालन म्हणजे काय? इट इज कन्सर्न विथ, कन्सर्न म्हणजे काय? संबंधित. कशाचं संबंधित आहे? रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग म्हणजे झालेल्या व्यवहाराची नोंद करणे आणि त्याचं वर्गीकरण करणे. नोंद करणे म्हणजे सर्व व्यवहार रेकॉर्ड करून ठेवणे आणि क्लासिफाईंग म्हणजे काय? जर ते ट्रान्झॅक्शन परचेसशी रिलेटेड असेल तर परचेस बुक मध्ये वर्गीकरण करणे, परचेस बुक मध्ये नोंद करणे. जर ते ट्रान्झॅक्शन सेल्स बुकशी रिलेटेड असेल, सेल्सशी रिलेटेड असेल तर सेल्स बुक मध्ये नोंद करणे म्हणजे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे. आता हे जे काम आहे हे कोणतं सेक्शन करते? ट्रान्झॅक्शन झाल्याबरोबर सर्वात पहिली माहिती कोणत्या सेक्शनला मिळते? तर ट्रान्झॅक्शन झाल्याबरोबर सर्वात पहिली माहिती या सेक्शन ए मधल्या जे बिलिंग काउंटरवर थांबलेले लोक आहेत यांना माहित होते, बरोबर आहे? आणि मग त्याच्यानंतर
ते जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहेत, ते जे सर्व ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहेत, ते सर्व ट्रान्झॅक्शन त्यांनी कोणाकडे पाठवणार? अकाउंटन्सी सेक्शन कडे पाठवणार. ते सर्व ट्रान्झॅक्शन अकाउंटन्सी सेक्शन कडे पाठवणार आणि अकाउंटन्सी सेक्शन मध्ये लोक काय करणार की त्या ट्रान्झॅक्शन वर जे पण डाटा सेक्शन ए मार्फत म्हणजे बुक किपिंग मार्फत आलेला आहे त्या डाटावर पुन्हा एक वेळेस क्लासिफिकेशन करणार, अनालिसिस करणार, ते बरोबर केलेत का, आणि मग क्लासिफिकेशन अनालायझिंग केल्यानंतर ते काय करणार? समराइज करणार, इंटरप्रेट करणार, अनालाइज करणार द फायनान्शियल डाटा. म्हणजे सेक्शन ए कडून आलेला जो डाटा आहे तो योग्य आहे का, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली योग्य आहे का, सेक्शन ए मधले लोक योग्य रेकॉर्ड करायला का, हे पूर्ण तपासण्याचं काम कोण करत असतो? सेक्शन बी मध्ये लोक करतात. जसे की बुक किपिंग करण्याचं काम कोण करते? सेक्शन ए मध्ये लोक करतात. हे दिवसभर सुपर मार्केटमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन व्हायले ते रेकॉर्ड करायला, आणि रेकॉर्ड केल्यानंतर ऍट द एंड ऑफ द डे ऑर ऍट द एंड ऑफ द मंथ हे सर्व डाटा जे आहे हे सेक्शन ई कडून कोणत्या सेक्शनला ट्रान्सफर होत आहे? सेक्शन बी ला ट्रान्सफर होत आहे. का? कारण सेक्शन बी मध्ये थोडंसं हायर लेवलचे ऑथॉरिटीज असतात, ते चेक करतात की सेक्शन ए मधले माणसं सर्व रेकॉर्ड करायला का व्यवस्थित, त्यांनी केलेले सर्व ट्रान्झॅक्शन योग्य आहेत का, काय नाही, हे सर्व अनालिसिस वगैरे करण्याचं काम कोण करत असते? सेक्शन बी. आय रिपीट, ट्रान्झॅक्शन सर्वप्रथम सेक्शन ए मध्ये रेकॉर्ड होते, म्हणजे जे सुपर मार्केटमध्ये असणारे कॅश काउंटर असणारे लोक असतात त्यांच्याकडे रेकॉर्ड होतात. त्यानंतर ऍट द एंड ऑफ द डे त्या कम्प्युटर मधली जी पण माहिती आहे ऍट द एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द मंथ ते कोणाकडे ट्रान्सफर करतात? सेक्शन बी कडे. सेक्शन बी कडे त्या डाटाचं काय करण्यात येते? समरायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रेटिंग करण्यात येते. इंटरप्रेटिंग म्हणजे काय? अर्थ लावणे, की त्या डाटावरून त्यांना माहिती होती की बाबा आपल्या व्यवसायात किती रुपयाची वस्तू विकले, किती पैसे आले, किती पैसे येणं बाकी आहेत, किती फायदा झाला, काय नाही, असं अर्थ लावण्यात येतो. ओके. त्याच्यानंतर आता मेन तर तुम्हाला कळालं एक्झॅक्ट काय होते, नाही आता बाकीचे सोपे आहे. स्टेज. आता बुक किपिंग इज अ प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. बुक किपिंग इज अ प्रायमरी स्टेज ऑफ अकाउंटिंग. का म्हणलेलं आहे? कारण सर्वात पहिले ट्रान्झॅक्शन झाल्याबरोबर कुठून नोंद होते? सेक्शन ए मध्ये. तर हे बुक किपिंगचं सेक्शन आहे, त्यामुळे त्याला प्रायमरी स्टेज ऑफ अकाउंटिंग म्हणलेलं आहे. बट अकाउंटन्सी जो आहे तो कोणतं स्टेज आहे? अपार्ट फ्रॉम प्रायमरी स्टेज इट इज सेकंडरी स्टेज. बुक किपिंग प्रायमरी स्टेज आहे, अकाउंटन्सी सेकंडरी स्टेज आहे. का? कारण ट्रान्झॅक्शन सर्वात अगोदर बुक किपिंग मध्ये रेकॉर्ड होते, त्याच्यानंतर ते कोणत्या डिपार्टमेंटकडे जाते? अकाउंटन्सी. म्हणजे सर्वात पहिला ट्रान्झॅक्शन सेक्शन ए मध्ये रेकॉर्ड होते आणि त्याच्यानंतर सर्व ट्रान्झॅक्शनची माहिती कुठे जातात? सेक्शन बी कडे. म्हणजे बुक किपिंग हा एक प्रायमरी स्टेज आहे आणि अकाउंटन्सी हा एक सेकंडरी स्टेज आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकात काय सांगितलेलं आहे चेक करा. इट इज द बेस फॉर अकाउंटिंग. बेस फॉर अकाउंटिंग म्हणजे काय? बेस म्हणजे पाया, मूळ. जसं तुमच्या घराचं बेसमेंट जे पिलर असतात, जे अंडरग्राऊंड मध्ये गेलेले असतात, जमिनीत गेले असतात, तसंच पुस्तकपालनाचा जो बेस आहे, अकाउंटन्सीचा जो बेस आहे, बुक किपिंगचा जो बेस आहे, ते सर्वचे सर्व डाटा आहे. अकाउंटन्सी करण्यासाठी पुस्तकपालनातला डाटा हा बेस समजला जातो. उदाहरणार्थ मला सांगा, जे पण कस्टमर ह्या सुपर मार्केटमध्ये यायले, सुपर मार्केटमध्ये आल्यानंतर ते काय करणार? इथं सर्व ट्रान्झॅक्शन वगैरे करणार आणि ह्या सेक्शन कडून डाटा कुठे जाणार? सेक्शन बी ला. आता समजा ह्या सेक्शननं डाटा रेकॉर्डच केला नाही, सेक्शन ए न डाटाच रेकॉर्ड केला नाही, काहीच रेकॉर्ड त्यांच्याजवळ नाही, मग अकाउंटन्सी काय करेल? टाळ वाजत बसेल का? अकाउंटन्सी काय करेल? टाळ वाजत बसेल का? नाही सर, त्यांना काही कामच राहणार नाही. त्यामुळं बुक किपिंगचं जे डाटा आहे ते डाटा कसा असते? बेस असते. कोणासाठी? अकाउंटन्सीसाठी. जर पुस्तकपालन वाल्यांकडे जर डाटा असेल तरच अकाउंटन्सी वाल्याला काम आहे. जर ह्यांच्या जवळच डाटा व्यवस्थित रेकॉर्ड केलं नाही तर मग सेक्शन बी काय करतील का? सेक्शन बी काहीच करणार नाही. त्यामुळे अकाउंटन्सीचा जो डाटा आहे त्याच्यासाठी पुस्तकपालनाचा डाटा हा बेस समजला जातो. म्हणजे इन शॉर्ट अकाउंटन्सी करण्यासाठी बुक किपिंगचा डाटा हा मेन पाया असतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पॉइंटकडे जाऊया. ऑब्जेक्टिव्ह. आता ऑब्जेक्टिव्ह काय चेक करा. The objectives of bookkeeping is to keep records of all financial transactions in a proper and systematic manner. सेक्शन ए मध्ये जे पण लोक काम करायले सेक्शन ए मध्ये त्यांचं मेन ऑब्जेक्ट काय आहे? इथं जे सुपर मार्केटमध्ये थांबलेले कॅश काउंटरवरचे माणसं आहेत ह्यांचं मेन ऑब्जेक्ट काय? की झालेलं सर्व ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिक पद्धतीने रेकॉर्ड करणे. कोणता कोणता कस्टमर क्रेडिट
कार्ड स्वाईप करून पेमेंट केला, कोणता कोणता कस्टमर कॅश स्वाईप करून कॅश रक्कम देऊन पेमेंट केला, कोणत्या कस्टमर कडून पैसे येणं बाकी आहेत, कोणत्या कस्टमरला आपण व्यवसाय पैसे देणं बाकी आहे. हे जे ट्रान्झॅक्शन आहेत, छोटे छोटे ट्रान्झॅक्शन, ह्याचा सिस्टमॅटिक पद्धतीने रेकॉर्ड्स व्यवसायाच्या पुस्तकात करण्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह कोणाचा आहे? सेक्शन एचा आहे, म्हणजे सेक्शन बुक किपिंगचा मेन ऑब्जेक्ट आहे. बट अकाउंटन्सीचे जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत अकाउंटन्सीचे, ते काय? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट इन्फॉर्मेशन टू रिलेव्हंट ऑथॉरिटीज. आता अकाउंटन्सीचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. आता या सेक्शन बी मध्ये जो माणूस बसलेला आहे ह्याचं मेन काम काय? फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणे. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय? वित्तीय विवरणे. जसं की पुस्तपालन कडून वर्षभराची 1000 ते 2000 पेजेसची इन्फॉर्मेशन येते, त्या डाटाला कंप्रेस करून 200 ओव्हरऑल 1000 पेजेसची जी इन्फॉर्मेशन आहे त्याला 2 ते 3 पेजेस मध्ये कन्वर्ट करणेच म्हणजेच काय तयार करणे? फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणे. बरोबर आहे. आणि ते फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते सर्व स्टेटमेंट कोणाला ट्रान्सफर करावं लागतात? टू कम्युनिकेट रिलेव्हंट अथॉरिटीज. रिलेव्हंट अथॉरिटीज म्हणजे काय? की पुस्तपालनाकडून, नीट लक्ष द्या, बुक किपिंग कडून जे पण इन्फॉर्मेशन येते ते कोणाकडे येते? अकाउंटन्सीकडे, सेक्शन बी कडे येते. राईट. आणि ते आलेले इन्फॉर्मेशन म्हणजे आलेले 1000 पेजेसची माहिती 2 पेजेस मध्ये कन्वर्ट करणे ह्याला फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणे म्हणतात. आणि ते 2 पेजेसची माहिती सेक्शन बी म्हणजे सीए नावाचा जो सेक्शन आहे किंवा अकाउंटंट आहे त्याला रिलेव्हंट अथॉरिटीज. रिलेव्हंट अथॉरिटीज म्हणजे काय? कंपनीच्या मालकांना इन्फॉर्म करावं लागते, कम्युनिकेट करावं लागते की मालक ह्या वर्षभराचं प्रॉफिट एवढं आहे, या महिनाभराचं प्रॉफिट एवढं आहे, या मागच्या 8 दिवसाचं प्रॉफिट एवढं आहे. हे पूर्ण माहिती सेक्शन बी ला कोणाला ट्रान्सफर करावं लागते? सेक्शन सी ला. म्हणजे ऑब्जेक्ट कसे आहेत? जे बुक किपिंग मध्ये राहणारे लोक आहेत ह्यांचं ऑब्जेक्ट काय? सर्व रोजच्या रोजचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, 1 रुपयाचं गोळ न देणे आणि प्रत्येक बिल झाल्यानंतर त्याचं रेकॉर्ड करून ठेवणे. हे मेन ऑब्जेक्ट कोणाचं आहे? बुक किपिंगचा आहे. बुक किपिंग म्हणजे सेक्शन एचा आहे. त्यानंतर सेक्शन बी चा मेन ऑब्जेक्ट काय आहे? की पुस्तपालनाकडून म्हणजे सेक्शन ए कडून इन्फॉर्मेशन घेणे, सर्व माहिती वगैरे घेणे, त्याला कंप्रेस करणे, अनालाइज करणे, समराइज करणे, इंटरप्रेट करणे आणि हे सर्व करून किती नफा झाला, किती व्यवसायाला तोटा झाला, व्यवसायाचे ऍसेट्स किती आहेत, व्यवसायाचे लायबिलिटीज किती आहेत, अशी सर्व माहिती सेक्शन बी कडून कोणाकडे येते? सेक्शन सी कडे येते. राईट. चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात आपण. रिस्पॉन्सिबिलिटी. आता रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? जबाबदारी. बुक किपिंग मध्ये काही घोळ झाला, एखादा कस्टमर मला की तुम्ही मला वस्तू दिलात पण मला बिलच देणार नाहीत, एक कस्टमर मला की मी तुम्हाला 1000 रुपये दिलो होतो, तुम्ही मला फक्त 800 रुपये वापस दिलात, 100 रुपयाची वस्तू घेतली, मी मला 900 रुपये यायला पाहिजे, असं जर काही कॅश काउंटरवर घोळ होत असेल किंवा बुक किपिंग म्हणजे परचेस बुक मध्ये एखादी मिस्टेक असेल, सेल्स बुक मध्ये ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, डेट लिहिलेलं नाहीये, किंवा सेल्स बुक मध्ये डेट लिहिलेला आहे पण अमाऊंट लिहिलेलं नाहीये, बरोबर आहे ना? कॉस्ट कन्सेप्ट किंवा मनी मेजरमेंट कन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे. आपलं एलिस बॅच मध्ये करंट सिच्युएशन मध्ये अकाउंटिंग कन्सेप्ट चालू आहे, त्यामध्ये मनी मेजरमेंट आहे. मनी मेजरमेंट म्हणजे काय? की प्रत्येक ट्रान्झॅक्शनची नोंद व्यवसायाच्या पुस्तकात होत असताना तुम्हाला त्याची मनी व्हॅल्यू, हिस्टोरिकल कॉस्ट किंवा ऍक्विजिशन कॉस्ट लिहावं लागते, बरोबर आहे. सेल्स बुक मध्ये सेक्शन बी मधला अकाउंटंट चेक केला की सेल्स बुक मध्ये एक ट्रान्झॅक्शन दिसाले पण तिथे डेटच लिहिलेली नाहीये किंवा एक ट्रान्झॅक्शन जे तिथे अमाऊंटच लिहिलेली नाही, असे जे मिस्टेक होतात परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, कॅश बुक, ह्याच्यासाठी जबाबदार कोण असतो? ह्याच्यासाठी जबाबदार असतो ज्युनियर स्टाफ. ज्युनियर स्टाफ मीन्स सेक्शन ए मधले लोक. इथं जर काही रेकॉर्ड करण्यामध्ये मिस्टेक झालं तर पूर्ण जबाबदार कोण आहे? त्यासाठी सेक्शन ए. सेक्शन ए मीन्स अकाउंटन्सीचे लोक जबाबदार आहेत. बट सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग अकाउंट्स. आता जो वरिष्ठ स्टाफ असतो, वरिष्ठ स्टाफ म्हणजे काय? अकाउंटन्सी सेक्शन बी मध्ये या वर्षीची फायनान्शियल रिपोर्ट तयारच झाली नाही, वर्षभरात आपण किती रुपये कमाई केला, किती रुपये नुकसान झालं, क्रेडिटर्सला किती रुपये देणं बाकी आहोत, डेटर्स कडून किती रुपये येणं बाकी आहेत, हे जे इन्फॉर्मेशन आहे हे तयारच झाली नाही. ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? मालक जो आहे तो ह्यांना फोन लावून शिवा देत आहे की काय कामं करायला तुम्ही,
महिना झाला तुम्हाला ऑडिट रिपोर्ट मागायला, महिना झाला फायनान्शियल रिपोर्ट मागायला तुम्हाला, तुम्ही द्यायलाच तयार नाही. असं कसं? लक्ष कुठं आहे तुमचं? कामावर काढून टाकू का? मालक जो आहे सेक्शन ABC आणि सेक्शन A ला शिवाय द्यायला चालू केलं. सेक्शन A मध्ये सॉरी सर, बट आम्ही आमचं काम पूर्ण व्यवस्थित पद्धतीनं करत आहोत. आम्ही पूर्ण डाटा सेक्शन B कडे ट्रान्सफर करून 1 महिना झालेला आहे. तुम्ही त्यांना कम्युनिकेट करा. आणि मग मालकांना सेक्शन B ला सांगितलं की सेक्शन A कडून तर डाटा म्हणजे कॅश काउंटरचा पूर्ण डाटा तुमच्याकडे मागच्या 1 महिन्यामध्ये आलेला आहे. तुम्ही काय काम करायला? सेक्शन B म्हणला की सॉरी सर, ड्यू टू सम इश्यूज आम्ही थोडंसं लेट झालेलं आहे, बट लवकरात लवकर आम्ही योग्य इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाठवू. म्हणजे बघा, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, कॅश बुक मध्ये घोळ झालं तर जबाबदार कोण? 1 2 3 4 ABCD सेक्शन A जबाबदार आहे. फायनान्शियल रिपोर्ट तयार करणं, बॅलन्स शीट तयार करणं, प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करणं, ट्रेडिंग अकाउंट तयार करणं, ह्याच्यामध्ये जर घोळ झाला किंवा लेट झाला तर त्यासाठी जबाबदार कोण आहे? सेक्शन B जबाबदार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण येऊयात नेक्स्ट पॉइंट कडे, आउटकम. आउटकम म्हणजे काय? की प्राप्ती. आता तुम्ही जे अभ्यास करायला दिवसभर तर त्याचा आउटकम काय मिळते? तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळतात. तुमचे वडील जे वर्षभर घरी दुकानात वगैरे जातात, काम करतात, त्याचा आउटकम काय मिळते? की ऍट द एंड ऑफ द डे किंवा ऍट द एंड ऑफ द मंथ त्यांना तनख्वाह भेटते, पैसे भेटतात, पगार भेटते. तसंच आता बुक किपिंग मध्ये जे लोक काम करायले, सेक्शन A मध्ये जे लोक काम करायले, ह्यांनी म्हणतात ना दिवसभर आम्ही काम करायलो, तर एक्झॅक्ट काय काम करायला? त्यांनी व्यवसायाचे जर्नल्स आणि लेजर्स तयार करायले. बुक किपिंग मधले लोक जे काम करायला म्हणालेत ना सेक्शन A मधले लोक, त्यांनी व्यवसायाचे काय काम करायले? त्यांचा आउटकम काय? आउटकम म्हणजे केलेल्या कामातून मिळालेली प्राप्ती. तुम्ही जे काम करायला त्याकडून एक्झॅक्ट तुम्हाला काय प्राप्त व्हायलंय? तर तुम्हाला प्राप्त व्हायलंय जर्नल अँड लेजर्स प्राप्त व्हायले. बरोबर आहे. जर्नल म्हणजे काय? रोजकीर्द, ज्याच्यामध्ये सर्व व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यात येतात. लेजर्स म्हणजे काय? खाते पुस्तिका, जे की एका विशिष्ट खर्चाबद्दल, एका विशिष्ट संपत्तीबद्दल, एका विशिष्ट देयतेबद्दल, एका विशिष्ट उत्पन्नाबद्दल वर्षभराची माहिती तुम्हाला त्या पर्टिक्युलर उत्पन्नाबद्दल देत असेल तर त्याला काय म्हणतात? लेजर म्हणतात. आता जर्नल आणि लेजर तयार करण्याचं काम कोणाचं आहे? तर जर्नल आणि लेजर तयार करण्याचं काम सेक्शन A म्हणजे बुक किपिंगचं आहे. ह्यांचं काम काय? जर्नल आणि लेजर तयार करणे. बट अकाउंटन्सीचं काम काय? अकाउंटन्सीचं काम आहे, चेक करा काय काम करणं आहे अकाउंटन्सीचं काम. ह्यांचं काम जर्नल आणि लेजर तयार करणं आहे. तर अकाउंटन्सीचं काम काय तयार करणं आहे? चेक करा. द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे अकाउंटन्सी मधले जे लोक आहेत, सेक्शन B मधले जे लोक आहेत, त्यांचं काम आहे बॅलन्स शीट तयार करणे व्यवसायाची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स तयार करणे, विच इज more harder than preparing journals and ledger. जर्नल आणि लेजर तयार करण्यापेक्षा कितीतरी जास्त अवघड असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणे. ते काम कोणाचं असते? सेक्शन B मधल्याच लोकांचं असते. बरोबर आहे. आउटकम म्हणजे लक्षात ठेवायचं, बुक किपिंगचा आउटकम असते जर्नल अँड लेजर आणि अकाउंटन्सीचा आउटकम असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचं. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पीरियड. पीरियड म्हणजे कालावधी. आता जर तुम्हाला दैनंदिन माहिती पाहिजे असेल, आज किती ट्रान्झॅक्शन झाले, 2 तारखेला किती ट्रान्झॅक्शन झाले, 3 तारखेला, 4 तारखेला, 5 तारखेला किती ट्रान्झॅक्शन झाले, संडेला फेस्टिवल होतं त्यामुळे आपण शॉप ओपन ठेवली होती तर संडेच्या रोजी किती ट्रान्झॅक्शन झाले, असं एक दिवसाची माहिती पाहिजे असेल व्यवसायाच्या मालकाला. आता सेक्शन C मध्ये जो मालक आहे त्याला एक दिवसाची माहिती पाहिजे असेल तर तो कोणाला कॉन्टॅक्ट करतो? सेक्शन A मधल्या लोकांना कॉन्टॅक्ट करतो. राईट. बट मालकाला जर एंटायर इयर, संपूर्ण वर्षभराची माहिती पाहिजे असेल तर मालकाला कोणाला कॉन्टॅक्ट करावं लागते? सेक्शन B म्हणजेच अकाउंटन्सीला. थोडक्यात सांगायचं काय की जे बुक किपिंग आहे हे तुम्हाला दैनंदिन माहिती देत असते, बट अकाउंटन्सी जे आहे हे तुम्हाला एंटायर इयर, संपूर्ण वर्षभराची माहिती देत असते. छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवायचं, ऑटोमॅटिकली मार्क्स पडतात. त्याच्यानंतर अनालिसिस. अनालिसिस म्हणजे काय? विश्लेषण. द प्रोसेस ऑफ बुक किपिंग डज नॉट रिक्वायर एनी अनालिसिस. मला सांगा आता की तुम्हाला जर इथं सेक्शन A मध्ये कस्टमर आलं,
पैसे दिलं आणि वस्तू तुम्ही विकला, ह्याच्यामध्ये काय अनालिसिस करायची गरज आहे का हो? त्या कस्टमरचं वजन किती आहे, त्यांना कोणती कोणती नोट द्यायला आहे, त्यांना चोर आहे की पोलीस आहे, असल्या अनालिसिसची गरज असते का? काहीच नाही. म्हणजे बुक किपिंगचे जे काम असते त्यामध्ये कोणत्या अनालिटिकल स्किलची रिक्वायरमेंट नसते. बट जे अकाउंटन्सी असते, अकाउंटन्सी युजेस बुक किपिंग इन्फॉर्मेशन टू अनालाइज, इंटरप्रेट द डाटा अँड कंप्लाइट्स इनटू रिपोर्ट्स. अकाउंटन्सी मध्ये काय करण्यात येते? पुस्तपालनाद्वारे पाठवलेली माहिती अनालाइज करण्यात येते, समराइज करण्यात येते, इंटरप्रेट करण्यात येते आणि त्या पाठवलेल्या माहितीचं रूपांतर रिपोर्ट्स मध्ये करण्यात येते. त्या पाठवलेल्या माहितीचं रूपांतर कशामध्ये करण्यात येतं? रिपोर्ट्स. आता सर रिपोर्ट्स काय भानगड आहे? साधं सिंपल लॉजिक आहे. हे बघा, अकाउंटन्सी कडून जे सर्व ट्रान्झॅक्शन येतात ते ट्रान्झॅक्शन परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न आणि कॅश बुक, अशा 5 पुस्तकामध्ये अकाउंटिंग कडून एवढी इन्फॉर्मेशन येते. आता बुक किपिंग कडून आलेली इन्फॉर्मेशन जेव्हा अकाउंटन्सी सेक्शन मध्ये येते, त्यांनी काय करतात? ह्या 5 पुस्तकांचं रूपांतर ह्याला कंप्रेस करतात. म्हणजे त्याला दाबून असं हे करत नाही, त्याचं शॉर्ट मध्ये अनालाइज करतात की किती टोटल आपल्याला पैसे येणं बाकी आहे, किती आपले व्यवसाय देणं बाकी आहे, अशी एक छोटीशी रिपोर्ट तयार करतात. रिपोर्ट म्हणजेच काय तयार करतात? एक फाईल घेतात, त्याला फायनान्शियल रिपोर्टचं स्टिकर लावतात आणि त्या फाईल मध्ये काय असते? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असते. बरोबर आहे? त्याला तिथं नाव काय देण्यात आलेलं आहे? फायनान्शियल. देन कंप्लाइज डाटा इनटू द रिपोर्ट्स, म्हणजे बुक किपिंग कडून आलेला डाटा त्याने रिपोर्ट्स मध्ये तयार करतात. रिपोर्ट्स म्हणजे काय? एक फाईल असते, फाईल मध्ये काय असते? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि कंपनीची बॅलन्स शीट. तुम्ही ट्रेडिंग प्रॉफिट अकाउंट जरी लिहिला गेलात तरी रिपोर्टचा अर्थ आहे त्या कंपनीची बॅलन्स शीट असते. सर बॅलन्स शीट म्हणजे काय? बॅलन्स शीट म्हणजे एखाद्या कंपनीजवळ किती संपत्ती आहे, किती देयता आहे, कंपनी कोणाला किती रुपये देणं बाकी आहे, लायबिलिटीज किती आहेत, कंपनीचे ऍसेट्स कोणते कोणते आहेत, कंपनीचे लोन कोणते कोणते आहेत, कंपनीजवळ किती कॅश आहे, कंपनीच्या बँक अकाउंट मध्ये किती इन्फॉर्मेशन आहे, असं त्या कंपनी बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन एका स्टेटमेंट मध्ये लिहिलेलं असते. त्या स्टेटमेंटला बॅलन्स शीट असं म्हणतात. प्रत्येक व्यवसायाची एक बॅलन्स शीट असते. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे, शेवटचे 2 पॉइंट राहिलेले आहेत, चेक करा. मॅनेजमेंट कॅन नॉट टेक डिसिजन बेस्ड ऑन द डाटा प्रोव्हाइडेड बाय बुक किपिंग. डिपेंडिंग ऑन द डाटा प्रोव्हाइडेड बाय अकाउंटंट, द मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन्स. क्रिटिकल म्हणजे अवघड व्यावसायिक निर्णय. आता नीट लक्षात घ्या की बुक किपिंगचे जे लोक असतात ना, जर त्यांच्या पर्सनल स्किल नुसार बघायला गेलं तर त्याच्यासाठी कोणत्या CS, CME ची डिग्रीची आवश्यकता नसते, किंवा CFA सारख्या नॉलेजची आवश्यकता नसते. ते नॉर्मल BCom और 12th ग्रॅज्युएट स्टुडंट असतात जे की बुक किपिंगचं काम करत असतात. बरोबर आहे? बट सेक्शन बी मधले जे लोक आहेत हे हायली क्वालिफाईड असतात किंवा प्रोफेशनल्स असतात. बरोबर आहे? आणि या सेक्शन ए पेक्षाही जास्त नॉलेज कोणाला असते? सेक्शन बी मधल्या लोकांना असते. आय एम पर्सनली नॉट ऍग्रीड विथ दॅट, बट मी जास्त पुस्तकीमध्ये सांगितलेलं माहिती तुम्हाला देत आहे. तर पुस्तकीचं म्हणणं काय आहे की या सेक्शन मधले जे लोक असतात त्यांचा निर्णय, त्यांनी जे माहिती सांगायले त्याच्या आधारावर व्यवसाय मालक काही डिसिजन घेत नाही. बट सेक्शन बी मध्ये जे लोक सांगतात त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे व्यवसाय निर्णय घेऊ शकतो. असं काही नसते. जर व्यवसाय मालकाला सेक्शन बी पेक्षा जास्त हुशार माणूस जर इथं सेक्शन ए मध्ये किंवा अकाउंटन्सी मध्ये दिसला तर व्यवसाय मालक त्याचं डिसिजन ऐकतो. बट तुम्ही एक्झाम मध्ये लिहिताना लिहायचंय की बुक किपिंग बिझनेस मॅनेजमेंट कॅन नॉट टेक डिसिजन्स डाटा प्रोव्हाइडेड बाय बुक किपिंग, बट बिझनेस मॅनेजमेंट कॅन टेक डिसिजन्स फ्रॉम द डाटा प्रोव्हाइडेड बाय अकाउंटन्सी असं लिहायचं. पण ऍक्च्युअल मध्ये असं काही नसते. ओके, लास्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्किल रिक्वायर्ड. अनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर बुक किपिंग. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट उगच सेम होतं, उगत तुमचा जीव खाण्यासाठी एकाचं 2 पॉइंट करण्यात आलेला आहे. लास्ट पॉइंटचं म्हणणं काय की बुक किपिंग साठी कोणत्या अनालिटिकल स्किलची आवश्यकता नसते आणि अकाउंटन्सीसाठी अनालिटिकल स्किलची आवश्यकता असते. यस, आय कॅन अग्री की व्यवसायाचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, ऑडिट रिपोर्ट करण्याला
थोडंसं अनालिटिकल स्किलची रिक्वायरमेंट असते, थोडं काय बऱ्यापैकी असते. ह्याच्यासाठी लोक CS करतात. ह्याचा अर्थ असं नाही की लेजर बुक किपिंग साठी पण आवश्यकता नसते, असते. बट कम्पेअर टू बुक किपिंग अकाउंटन्सी सेक्शन बी म्हणजे एका CA पेक्षा CS पेक्षा CMA पेक्षा अनालिटिकल स्किल इथं कमी लागते. अनालिटिकल स्किल इथं लागते बट तुलनेने ह्याच्यापेक्षा कमी लागते. राईट. आय होप तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कारण आपल्या चॅनलवर अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स असे सर्व सब्जेक्टचे 11वीचे व्हिडिओज आपण टाकत असतो. 12वीचे तर व्हिडिओ आहेतच, बट 11वीचे सुद्धा व्हिडिओज आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे, आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचं म्हणणं असेल की सर तुम्ही काय एकदम म्हणजे असं शिकवलं की आमच्या कॉलेजच्या सरांपेक्षाही भारी शिकवलं, किंवा आमचं जिथं कोचिंग इन्स्टिट्यूट आहे तिथल्या सरांनी आम्हाला सुद्धा एवढं चांगल्या पद्धतीने सांगितलं नाहीये, तुम्ही असं सेक्शन्स काढून आम्हाला चांगलं सांगलं. असं जर तुमचं प्रतिक्रिया असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या युट्यूब चॅनलवर खूप सारे कॉमर्स रिलेटेड व्हिडिओज आहेत. आता ह्या 20 ते 30-40 मिनिटाच्या व्हिडिओनं तुम्हाला जर एवढ्या गोष्टी समजल्या असतील तर अज्युम करा तुम्ही DA2 अकॅडमीची जर एलिस बॅच परचेस केली. तर हे एलिस बॅच काय की एलिस बॅच दरवर्षी DA2 अकॅडमी मार्फत DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर स्टार्ट करण्यात येते. त्याच्यामध्ये काय असतं तर आम्ही डेली बेसिसवर 3 विषयाचे लाईव्ह क्लासेस घेतो. अकाउंट्स, OCM अँड इकॉनॉमिक्स, अकाउंट, अर्थशास्त्र आणि वाणिज्य संघटन व्यवस्थापनाचे डेली 3 तास लाईव्ह क्लास होतात, जेणेकरून तुमचं 12वीचा पूर्ण अभ्यास आतापासूनच कव्हर होईल. आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा आमच्या युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. सर एलिस बॅच कसं जॉईन करायचं आहे, तर एलिस बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे. आणि तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल, वेट मी शो करतो. राईट, हा तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल 9175956699. ह्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल्स सांगण्यात येतील. फक्त 1000 रुपये मध्ये 3 विषयाचे क्लास होतात. सर बट 11वी आता संपायला आलेला आहे, पैसे वाया जात नाही. व्हिडिओज जे आहेत ते तुमच्या मोबाईलमध्ये ऍज इट इज राहतात. जोपर्यंत तुमच्या सर्व व्हिडिओज पाहणं होत नाही तोपर्यंत व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये जशाच तसं ऍप्लिकेशनवर सेव्ह राहतील, जेणेकरून तुमचं बेसिक जे आहे ते स्ट्रॉंग होईल. 12वीला जर सक्सेस घ्यायचा असेल तर 11ची एलिस बॅच इज अ बेस. जसं बुक किपिंग मधला डाटा जो असतो तो अकाउंटन्सीसाठी पाया असतो, तसंच 12वीसाठी जर चांगला मार्क घ्यायचा असेल तर एलिस हे तुमचा पाया असणार आहे, एलिस हे तुमचं बेस असणार आहे, ज्याच्यामुळे सर्वचे सर्व विषय स्ट्रॉंग होतील. सर तुम्ही युट्यूबवर आता एवढं चांगलं शिकवलं तर युट्यूबवरच्या मध्ये एलिस मध्ये फरक काय, तर सी द डिफरन्स. आता युट्यूबवर मी जे शिकवलेलं आहे ते फक्त तुम्हाला असे पॉइंट्स डॅश करून वगैरे दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ सांगलेला आहे. बट एलिस मध्ये तसं नसते. एलिस मध्ये काही अशा पद्धतीनं तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगण्यात येते, म्हणजे प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, एकेका शब्दावर 5-5, 6-6 मिनिट डिस्कशन करण्यात येते. आणि हा जो पूर्ण बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा आहे हा मी मिनिमम 3 लेक्चर मध्ये शिकवला. तर विचार करा किती सारी गोष्टी, किती सारी माहिती त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली असेल. राईट. सर तुम्ही ती माहिती युट्यूबवर का टाकत नाही, कारण फ्रीची व्हॅल्यू नसते. जेव्हा तुम्ही पैसे देता, आता पैसे दिल्यानंतर तुम्ही जबाबदार होता की यार मी पैसे दिलो, मला आता काम करावं लागेल, तुम्ही पूर्ण एनर्जी लावता. फ्री असेल तर टाकला तर व्हिडिओ बघता येईल, झालं तर झालं. बट पैसे दिला, नाही मी पैसे दिलो, आता मला बघावं लागेल. राईट. तुम्ही DA2 अकॅडमीचे 11वी कॉमर्स साठी एलिस बॅच आहे, 12वी साठी बिग बुल बॅच आहे. 12वीचे तर तुमचे 5 विषय कव्हर होतात. त्याच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही प्ले स्टोरला जा, DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा एक दिवस तुमच्या फ्रेंड सर्कलचा ग्रुप घेऊन बसा आणि DA2 अकॅडमीच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा. त्या कॉलवर तुमचे जे पण सारे डाऊट्स आहेत ते सर्वचे सर्व डाऊट्स क्लिअर करेन. 11वी आणि 12वी फक्त 2500 मध्ये तुमची कव्हर होऊ शकते. जस्ट इमॅजिन 2025 बोर्ड 26 बोर्ड स्टुडंट 11वी आणि 12वी फक्त 2500. सर 2500 मध्ये कसं, एलिस बॅच 1000, बिग बुल बॅच 1500, 2500 मध्ये मॅटर क्लोज. कुठं जायचं नाही, यायचं नाही, कॉलेजला जायचं, डायरेक्ट घरी येऊन हेडफोन लावून व्हिडिओज पाहायला स्टार्ट करायचं, बस एनर्जी सेव्ह करायचं. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पहा जरा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.